वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पाटील परिवार सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। गेली 4 वर्ष विविध देखावे सादर करीत आहोत। तीच परंपरा कायम राखत यंदाच्याही वर्षी सादर करीत आहोत एक पौराणिक देखावा, श्रीकृष्ण लीला। श्रीकृष्ण लीला वसुदेव आणि देवकी यांचा 8वा पुत्र कंसाला ठार मारेल अशी आकाशवाणी झाल्यामुळं कंसानं वसुदेव देवकी यांना तुरुंगात टाकलं। पहिली 7 अपत्य त्यानं ठार मारली। त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा जन्म कारागृहात झाला। बाळाला गोकुळात सुरक्षित नेऊन ठेवण्यासाठी वसुदेव श्रीकृष्णाला डोक्यावर टोपलीत घेऊन गोकुळात निघाले। दुथडी भरून वाहणाऱ्या यमुना नदीनं वसुदेवांना वाट करून दिली। नदीच्या पुराच्या पाण्यातून वाट काढत वसुदेवांनी श्रीकृष्णाला नंदा घरी गोकुळात सुखरूप नेऊन ठेवले। देवकीला पुत्र झाला आहे आणि तो गोकुळात सुखरूप वाढतो आहे ही गोष्ट आदिमायेकडून कंसाला कळल्यानंतर त्यानं गोकुळातल्या सगळ्या तान्ह्या बालकांना ठार मारायचा निश्चय केला। वसुदेव देवकीच्या पुत्राचा शोध घेऊन त्याला ठार मारण्याची कामगिरी कंसानं त्याची बहीण पुतनेवर सोपवली। वसुदेव देवकीच्या पुत्राला ठार मारण्याच्या उद्देशानं पण त्याला दूध पाजण्याचं निमित्तानं पुतनेनं श्रीकृष्णाला मांडीवर घेतलं। तिच्या दुधातून विष देण्याचा उद्देश ओळखून बाळकृष्णानं दूध पिता पिता पुतनेचे प्राण खेचून घेतले आणि तिचा वध केला। पण तिचा वात्सल्य भावही त्यांनी जाणला आणि उत्तम गती देऊन पुतनेचा उद्धार केला। गोकुळवासियांचा लाडका कृष्ण सगळ्यांचं चित्त आकर्षित करून घ्यायचा। गोप गोपींच्या घरी सवंगड्यांसह जाऊन गुपचूप त्यांच्या घरातलं शिंकाळ्यावरचं दह्या दुधाच्या लोण्याच्या उतरंडीतल्या घटांमधलं लोणी चोरायचा आणि आपणही खायचा, मित्रांनाही द्यायचा आणि पळून जायचा। एकदा कृष्ण आणि सवंगडी खेळत असताना त्याचा चेंडू यमुनेत पडला। तो काढण्यासाठी कृष्णानं नदीत उडी मारली। तो कितीतरी वेळ वरती आलाच नाही। यमुनेच्या डोहात कालिया नाग राहत होता। त्यानं त्याच्या विषानं यमुनेचं पाणी विषारी केलं होतं। कृष्ण यमुनेच्या डोहात उडाला की काय असं वाटून सगळे शोक करायला लागले। त्यानं सर्पफणीवर नृत्य केलं आणि कालिया मर्दन केलं। कालिया त्याला शरण आला। पाऊस पडावा म्हणून गोकुळवासी इंद्राची पूजा करायचे, पण कृष्णानं त्यांना गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो असं सांगून आपण गोवर्धनाचीच पूजा करूया असं सांगितलं। गोवर्धनाची पूजा केली म्हणून इंद्र कोपला। त्यानं अतिवृष्टी सुरू केली। तेव्हा श्रीकृष्णानं करांगुलीनं गोवर्धन पर्वत उचलून धरून अखंड पावसात गोकुळवासियांना गोवर्धनाखाली आश्रय दिला।
अनेक लीलांनंतर भगवान श्रीकृष्णांची मथुरेत जाण्याची वेळ आली. कृष्ण बलरामांनी त्यांना कंसानं दिलेलं मल्लयुद्धाचं आव्हान स्वीकारलं. कंसानं कपट केलं. मल्लयुद्ध मुष्टियुद्धाचे नियम डावलले. नियमांचं उल्लंघन केलं. पण कृष्ण बलरामांनी प्रतिस्पर्ध्याला चितपट करत धूळ चारली आणि अखेर आई वडिलांना सुद्धा कारागृहात टाकणाऱ्या, बहिणीच्या अपत्यांना ठार मारणाऱ्या, सज्जनांचा छळ करणाऱ्या, प्रजेला त्रास देणाऱ्या दुष्ट कंसाचा, आपल्या मामाचा भगवान श्रीकृष्णांनी वध केला आणि सर्वांना भयमुक्त केलं. श्रीकृष्णांच्या लीलांचा महिमा अपरंपार आहे. भक्तांना आनंद मुक्ती देणारा आहे. अशा या भगवान श्रीकृष्णांना शतशः नमन. जय श्रीकृष्ण. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साज के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची